राधे राधे सगळ्यांना. आपल्याकडे ना खूप सारे स्ट्रेस असतात. त्यातले काही स्ट्रेस आपल्याला दिसायला पडतात, जसं की रिलेशनशिपमध्ये जर का असेल किंवा जॉबमध्ये जर का काही टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, तर तो दिसायला पडतो. तर घरात काही टेन्शनचं वातावरण आहे ते दिसायला पडतं. बट बरेचसे असे स्ट्रेस असतात की जे हिडन असतात, जे की दिसून नाही येत. तर आज अशा प्रकारच्या स्ट्रेसबद्दल आपण बोलूयात. हिडन स्ट्रेस हे माझ्या ऑब्झर्वेशननुसार 7 प्रकारचे असतात. फर्स्ट हिडन स्ट्रेस, जी आपल्याला कंटिन्युएशनमध्ये झोप नाही लागत, की रात्री जर का तुम्ही 10 वाजता 11 वाजता झोपत आहात, तर कंटिन्युएशनमध्ये 5 अवर्स 6 अवर्स जी झोप नाही लागत, तर थोड्या वेळानंतर तुम्हाला जाग येते. जे काही रिझन असेल, तुमच्याकडे लहान मुलं असतील म्हणून तुम्हाला जाग येतो, किंवा तुम्हाला काहीतरी त्रास होत आहे म्हणून तुम्हाला जाग येतो. तर हे सगळं पुअर स्लीप हा सगळ्यात पहिला स्ट्रेसचा प्रकार आहे. पुअर स्लीप म्हणजे की तुम्ही कंटिन्युअस झोपू नाही शकत आहे. रिझन काहीही असो. तर पुअर स्लीप हे सगळ्यात पहिलं आहे. पहिलं टाईप ऑफ हिडन स्ट्रेस आहे. तर जर का तुमची पुअर स्लीप असेल, तर ॲटलिस्ट कंटिन्युअस आहे ना, तुम्ही 3 तास 4 तास झोपण्याचा प्रयत्न करा. जर का ती झोप रात्री नसेल होत ना, तर ती झोप दिवसा घेण्याचा प्रयत्न करा. बरेचदा असं होतं की ज्यांना लहान मुलं आहेत ना, त्यांची झोप रात्री होत नाही, कारण लहान मुलं बरेचदा रात्री उठतात. त्यांच्या रडण्यामुळे त्यांची झोप आई वडिलांची झोप नाही होत, किंवा बरेचदा बाकीच्यांची पण झोप नाही होत. सो ट्राय टू कम्प्लीट दॅट 3 to 4 hours ऑफ स्लीप. जर का तुमची ती झोप पूर्ण झाली ना, तर तुमचं जे स्ट्रेस आहे तर ते कमी होतं. व्यवस्थित झोप नाही झालेली आहे, ती कुठे ना कुठे कंप्लीट होते आणि त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस डाऊन होतं. तेच जर का तुमचं कंटिन्युअस 8 दिवस तुम्ही 2 तास 3 तास 2 तास 3 तास असंच झोपत आहात, प्रॉपर स्लीप घेत आहात, तर तुमचं स्ट्रेस लेवल वाढून जातं आणि मग इट विल क्रिएट डिफरंट टाईप ऑफ हेल्थ इश्यूज. इट विल कन्वर्ट इन टू डिफरंट टाईप ऑफ हेल्थ इश्यूज. मग कधीतरी तुमची खूप चिडचिड होते, असंही होतं. मग किंवा मग तुमचं डोकं दुखतं, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो, किंवा मग अजून खूप सारे हेल्थ इश्यूज होऊ शकतात. सेकंड, अंडर नरिशमेंट. जर का तुम्ही प्रॉपर डाएट नाही घेत आहात, तुमच्या डाएटमध्ये तुम्ही प्रोटीन प्रॉपर नाही घेत आहात, न्यूट्रिएंट्स प्रॉपर नाही घेत आहात, तर ॲट दॅट टाइम तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती एकदम कमी होऊन जाते, किंवा नाहीच्या बरोबर होते. आणि मग नंतर मग कुठलाही रोग आला तर तुमची बॉडी त्याला फाईट करायला रेडी नसते, आणि मग ते तुमच्यावर खूप जास्त लवकर इम्पॅक्ट करत होतं ॲज कम्पेअर टू अदर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल टॉक्झिन्स. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे अलग अलग प्रकारचे गॅसेस प्रेझेंट असतात. काही त्यातले आपल्यासाठी चांगले असतात, काही त्यातले आपल्यासाठी हार्मफुल असतात. तर प्रत्येकच गॅस आपल्या स्किनसाठी चांगलं असतं असं नाही आहे. देअर आर फ्यू गॅसेस हु आर व्हेरी मच टॉक्सिक फॉर अवर स्किन, फॉर अवर हेल्थ. त्या टॉक्झिन्समुळे पण आपल्याला एका प्रकारे स्ट्रेस येऊ शकतं. जर का तुम्हाला प्रॉपर तुम्हाला कोणी काउन्सिलिंग नाही केलं, तुम्हाला प्रॉपर कोणी सांगितलं नाही, बोललं नाही त्या विषयावर, तर त्यामुळे पण तुम्हाला स्ट्रेस येऊ शकतो. त्यानंतर आहे अनबॅलन्स्ड शुगर लेवल. बॉडीमध्ये आहे ना, शुगर लेवल कमी जास्त प्रमाणात होत राहते, डिपेंडिंग ऑन व्हॉट यू ईट. सो जर का तुमची शुगर लेवल बॅलन्स्ड आहे, तर तुम्हाला स्ट्रेस येणार नाही. बट जर का तुमची शुगर लेवल कमी जास्त होत आहे, डायबिटीजचे जे पेशंट आहेत त्यांची जर का शुगर लेवल फ्लक्च्युएट होत आहे, डायबिटीजचे पेशंट या गोष्टीला खूप जास्त रिलेट करतील. कारण ज्यावेळेस डायबिटीजवाल्यांची शुगर लो होते ते पण त्यांना स्ट्रेसदायक असतं, आणि ज्यावेळेस शुगर हाय होते ते पण त्यांना स्ट्रेसदायक असतं. सो हा पण एक प्रकारचा स्ट्रेस आहे. पुअर लाईट एक्सपोजर. जर का तुम्हाला व्यवस्थित लाईट नसेल भेटत, म्हणजे सनलाईट नसेल भेटत, ॲट दॅट टाइम ऑल्सो तुम्हाला हेल्थ इश्यूज फेस करावं लागू शकतात. विटॅमिन डीची कमतरता तर होतेच, तुमची हाडं दुखायला लागतात. अशा लोकांना असतं की सर्दी होत आहे, खोकला होत आहे. तर हे कशामुळे, की तुमच्या बॉडीला जेवढ्या हीटची आवश्यकता असते, जेवढ्या लाईटची आवश्यकता असते, तेवढं तो भेटत नाही. सूर्याचा डायरेक्ट लाईट तुमच्यावर पडत नाही, आणि त्यामुळे मग तुम्हाला तो त्रास होतो. कारण शेवटी जोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये हीट नसेल तोपर्यंत त्या थंडाव्यावर मात कशी पडेल, जे आहे तुमचं बॉडी पडलेलं ते गरम कसं होईल, त्यामध्ये हीट कशी निर्माण होईल, बॉडीमध्ये हीट कशी जनरेट होईल. सो नुसतं
फूडनी हीट जनरेट होते असं नाही आहे, सनलाईटमुळे पण हीट जनरेट होते. इवन जे आपण आपल्या घरात लाईट्स लावतो ते पण कुठे ना कुठे हेल्प करतात. बट इट डझंट मीन की ऑल द टाइम तुम्ही घरच्या लाईटमध्ये राहा, तुम्ही थोडा वेळ तरी सनलाईटमध्ये स्पेंड केला पाहिजे. त्यानंतर EMF एक्सपोजर. EMF एक्सपोजर म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जे असते त्याचा एक्सपोजर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे की ज्या रेज निघतात त्या प्रत्येकच वेळेस युजफुल आहे असं नाही आहे, त्या रेज हार्मफुल पण असू शकतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूमधून ज्या वेव्स निघतात त्या हार्मफुल असतो. आपण बरेचदा म्हणतो की मोबाईल जास्त यूज नाही करायचा, टीव्ही जास्त यूज नाही करायचा, टीव्ही जास्त बघायचा नाही. टीव्ही जास्त बघितला की काय होतो, डोळ्यांना त्रास होतो. मोबाईल जास्त बघितला, जर का कंटिन्युअस तुम्ही हेडफोन यूज करत आहात तर ॲट दॅट टाइम तुमचे कान दुखायला चालू होतं किंवा इथे कानाच्या बॅक साईडला वगैरे पण पेन व्हायला चालू होतं, तुमचं डोकं दुखायला लागतं. त्यानंतर जर का तुम्ही इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जास्त यूज करत आहात तर त्यावेळेसही तुम्हाला त्रास व्हायला चालू होतो. सो बी केअरफुल. जे यूज करत आहात ना ते थोडं लिमिटमध्ये यूज करा. कंटिन्युअस त्याच्याच कॉन्टॅक्टमध्ये आहात तो तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो कुठे ना कुठे. त्यानंतर आहे मेडिकेशन. ओके, कंटिन्युअस जर का कोणी मेडिकेशनमध्ये असेल, मेडिकेशन म्हणजे की कंटिन्युअस जर का कोणाची काही औषध चालू असेल, जसं शुगर पेशंटची कंटिन्युअस त्यांना लाईफ लॉंग एक वेळा जर का ती औषध चालू झाली किंवा बीपीच्या पेशंटची एक वेळा जर का त्यांना ती औषध चालू झाली तर त्यांना ती लाईफ लॉंग राहते औषध. सो त्यांना ते एका प्रकारचं स्ट्रेस असतं की यार बीपीची मेडिसिन कधी बंद होईल किंवा शुगरच्या पेशंटचं असते शुगरची मेडिसिन कधी बंद होईल. मग ते कुठल्याही गोष्टीला ॲक्सेप्ट करायला तयार असतात. मग कारला न खाणारा व्यक्ती पण कारल्याचं ज्यूसही पितो, कारल्याची भाजी पण खातो, पूर्ण शुगर बंद करतो, हे ते खूप साऱ्या मग गोष्टी. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे स्ट्रेस येतं की शुगर तर कंट्रोल नाही होऊन राहिली आहे बट आपण कडूवर कडू खाताय आणि मग कधीतरी आहे ना त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होतो की मग जाऊ दे आता नाही होत आहे ना, मग आता भरपूर शुगर खा आणि एकदाच काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. मी असे पण पेशंट बघितलेले आहेत म्हणून मी हे इतके कॉन्फिडेंटली सांगते की लोकांचं मग असं पण होऊन जातं की खूप प्रयत्न करून जर का त्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाही येत आहे मग जाऊ दे, मग फिर जाने दो सब कुछ देख लेंगे क्या होएगा वो, फिर जो मन में आ रहा है वो खा रहे हैं, जे मनात येते ते खातात आणि मग नंतर मग एकदमच त्यांना मग कंटिन्युअस इंजेक्शन्स घ्यावं लागतात, अशी कंडिशन होते. सो हे हिडन स्ट्रेसमधल्या कुठल्याही एका प्रकारचं जर हिडन स्ट्रेस तुमच्याकडे असेल, तुम्ही फेस करत असाल कुठल्याही प्रकारचं एक हिडन स्ट्रेस, तर आत्ताच त्याला कंट्रोल करा. त्यांना स्वतःवर हवी नका होऊ देऊ, हेच मी सजेस्ट करेल. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.